ब्लॉग अगेन. मला माहिती मी खूप दिवसांनी ब्लॉग करते बट आय एम स्टील ट्राईंग टू कंटिन्यू माय ब्लॉगिंग. सो आज आम्ही चाललो आहे तळेगाव चाकणला आमच्या घरी, जिकडे आमचे मम्मी पप्पा राहतात. सो गणपतीच्या पर्पजने आम्ही चाललो. आता आम्हाला पप्पा घ्यायला आलेत. पुण्यात येऊन पुण्यासारखी दिसते मी. आता आम्ही चाललो आहे जरा डेकोरेशनचं काही सामान घ्यायला. मी कशी दिसते बघा. घरी हमाली कामगार स्वीट होम. चलो जाओ अंदर जाओ. दिस इज आवर होम. राजेंनी ही टीव्ही घेतली आहे मस्त. आणि काय दिसते यार, हाय अमिताभ बच्चन. अरे ये मेरा घर कितना मस्त लग रहा है. वाव. आता वाजले संध्याकाळचे 6. आम्ही मस्त झोपा काढून उठलोय. ये आमचा अजून पण झोपा काढतायत. सो आता आमचा प्लॅन आहे की आम्ही जरा गणपतीची शॉपिंग करायला जाऊ. मगाशी काही घेतलं नाही बिकॉज घेतलं ना काय काही सुचलं नाही. पप्पा बोले घरी येऊन आपण जाऊया आराम करून. मग आता आराम झालाय. आता जातो काहीतरी घेऊन येतो. पण पप्पा नाही येत. मम्मी, मी आणि माझा भाऊ आम्ही तिघ जाऊन येतो. तू येतोस? गोंडू येतोस का? यायचं तुला? ये मग चल. चलो भेटूया. सो इथे काही मला एवढा व्लॉग घ्यायला जमलं नाही बिकॉज इथे खूप आवाज होता. त्याच्यामुळे माझा आवाज काही आलाच नसता. म्हणून मी हा व्हॉइस ओव्हर करते. तर आम्ही मार्केटमध्ये पोहोचताच आम्हाला दिसलं की चाकणचा जो महाराजा आहे त्याचं आगमन होत होतं. चाकणच्या मार्केटमध्ये सुद्धा भरपूर अशी डेकोरेशनचे दुकान अवेलेबल होते, जिथे आम्हाला खूप काही गोष्टी दिसल्या आणि खूप काही गोष्टी आम्ही घेतल्या ज्या आम्हाला हव्या आहेत त्याच. नंतर आम्ही पूजेचं सामानसुद्धा घेतलं जे नेक्स्ट डेसाठी बाप्पा आल्यानंतर लागणार होतं. नंतर आम्ही बाप्पांच्या मूर्त्या बघत बघत घरी निघालो. मी रिटर्न चाललो आहे आता घरी. परत आम्हाला पप्पांनी पिक केले. पप्पा दिसतच नाही आमचे. पप्पा आता आम्ही घरी जाऊन जेवण वगैरे करून मग गणपती डेकोरेशनला स्टार्ट करूया. मम्मा मम्माला शिट्टी मारून काय करताय? हाय हाय मम्मा. ये नाही छाताले. माझे पाय सगळे चिखलाने भरले यार. घरच मला एवढं आवडले की विचारूच नका. ही मम्मीची फेवरेट. चला तर आम्ही केले डेकोरेशनला सुरुवात. बघूया आमचं डेकोरेशन कसं होतंय. लेट्स स्टार्ट. हे सगळं डेकोरेशनचं सामान आहे जे आम्ही फुल बॅग भरून आणलेलं हे आहे. तर ते अप्लाय केल्यावर बघूया कसं होतं. आणि अजून एक बॅग होती, ही पण बॅग आम्ही आणली एकत्र. हे आज मार्केटमध्ये आम्ही शॉप केलं. आणि आता हे सगळं यूज करून वी आर प्लॅनिंग फॉर सम डेकोरेशन. तर तुम्हाला मी दाखवूच की कसं डेकोरेशन होतंय. स्टे ट्यून. सो आम्ही फर्स्ट स्टार्ट केलं हे बेडशीट अथरून जे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. सेकंड आहे तो व्हाईट कपडा सॉफ्ट आहे असा कॉटनचा, तो आम्ही मार्केटमध्ये घेतला चाकणच्या. नंतर आम्ही ही नेट फिक्स करायचं ट्राय केलं की कशी ट्राय करूया, ही अशी करूया तशी करूया, राऊंडमध्ये करूया त्रिकोणमध्ये. शेवटी आम्हाला डिसाईड झालं की असं ओवून आम्ही ती अटॅच केले. नंतर आम्ही हे फुलांचे व्हाईट पिंक फुलांचे तोरण आणले होते ते आम्ही स्क्वेअरमध्ये लावले. नंतर हे जे छोटे छोटे लटकन्स दिसतात ते मिशोवरून ऑर्डर केलेले ते पण आम्ही. आमचं असं डेकोरेशन इज रेडी. खूप स्ट्रगल केला आम्ही बॅकग्राऊंड डिसाईड करायला. 2 तास घालवलेत, ऑलमोस्ट 2 तास. त्यानंतर वी हॅव डिसाइडेड, नॉट ही ओनली, आय हॅव डिसाइडेड टू मेक लाईक दिस. आणि हे सत्यात उतरलं आहे फायनली. आता ही फुलदाणीचं
डिसाईड करतोय आम्ही. पाय दुखलेत आमचे खूप, म्हणून आम्ही सॉक्स घातले, चप्पल घातली आहे. सो कसं वाटते माझं डेकोरेशन नक्की मला सांगा. मम्मी पप्पा झोपलेत म्हणून आम्ही फुलदाणीमध्ये जी खडे टाकायचे ते बेडरूममध्ये आणून टाकतो, बिकॉज फ्लॉवर पॉटचा आवाज येतो खूप जोरात आणि माझ्या भावाने असं स्ट्रगल करतोय की अजून पण आवाज येतो, त्याच्यामुळे खालून असा कपडा लावला जेणेकरून आवाज थोडा बाउन्सी नाही येणार, थोडा स्लो डाऊन येईल. धाड 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 आ रहा आवाज अंकल. ले भाई इतना ले ले अभी. क्या गड़बड़. मी धरते, तू टाक. चलो हो गया, दोन्ही फुलदाणी इज रेडी. नाव वी आर टेकिंग इट आउट. डेकोरेशन आमचं रेडी आहे. वाजले आहेत 2:45. आता आम्ही वाइंड अप करतो आणि झोप म्हणून घेतो आणि मग उद्या भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. होपफुली आय विल मेक अ न्यू व्लॉग अगेन. तब तक के लिए टाटा. झोप तर खूप आलेली, पण कॅमेरा चालू बघून थोडंसं आम्ही नाचलो आणि गेट बॅक टू द स्लीप नाव. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तब तक के लिए टाटा बाय बाय, सी यू.